माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद दासबोध दशक 1 समास 3 याचे कथन करणार आहे. शारदा स्तवन. श्रीराम. आता वंदिन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता, शब्द मूळ वाग्देवता माहम माया. मी आता वेदांची जननी, ब्रह्मदेवाची कन्या, शब्द ब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झाली त्या वाग्देवता रूपी महामायेला श्री शारदेला वंदन करतो. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. जिशापासून शब्द स्फुरतात व वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो. तीच शब्दांचे विविध अर्थ उकलून दाखवते. जे योगियांची समाधी, जे धारिष्ट्यांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपाने, तर धैर्यवान पुरुषाच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वस्वरूपी लीन करते. ती ईश्वराची भार्या असून प्रत्येगात्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्थाही तीच आहे. जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या, जे करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. ती ईश्वराची भार्या असून प्रत्येगात्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्था ही तीच आहे. तिच्या आधाराने साधू पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात. जे महंताची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती नैराश्य शोभा. ती महंतांची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे. जर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्ती रूपाने प्रकटून नैराश्य रूपाने शोभत असते. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदि पुरुषी दडी मारून राहे. ती सहज लीला विनोद रूपाने अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती व लय करीत असते. पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहते. जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे असे भासते, पण तिचा शोध घेऊन गेले असता ती कोठेच सापडत नाही. अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवतांनाही तिचा अंत लागत नाही. जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयाचेनी स्वानंद सोहळा ज्ञान शक्ती. या सर्व विश्वरूपी नाटकाची ती मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मळ एको अहम ही जाणीव हे तिचे स्वरूप आहे. ती साधकांच्या ठिकाणी ज्ञान शक्ती रूपाने प्रकट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी व दोन्ही उभा संसार नासी. जगातील सर्व लावण्याचे, सौंदर्याचे, शोभेचे ती उत्पत्ती स्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे. आपल्या अचिंत्य अशा शब्दशक्तीच्या साह्याने ही विश्वाभासरूपी संसार नाहीसा करून टाकते. जे मोक्ष स्त्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा, जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खाणी. तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी 17वी जीवनकळा आहे. लावण्याची खाण अशी ही शारदा परम सुशीतल व सत्वशील असून जीवा सुख देणारी आहे. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती,
जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या साह्याने अत्यंत विस्तार पावली आहे. कळी काळावरही सत्ता गाजवणाऱ्या सद्गुरु कृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होते. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून द्यावी सारासार भव सिंधूचा पैलपार पाववी शब्दबळे. ती सारासार विवेक रूपाने परमार्थ मार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधूतून पैल तिरास पोचविते. ऐसी बहुवेशे नटली माया शारदा ऐकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे. अशा प्रकारे विविध वेशांनी ती नटलेली दिसली तरी ती शारदा माया रूपाने एकच असून सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ती परा पश्यंती मध्यमा व वैखरी या चार वाणींच्या रूपाने वास्तव करून असते. तीही वाचा अंतरी आले जे वैखरिया प्रकट केले म्हणून कर्तृत्व जितके झाले ते शारदा गुणे. परा पश्चंती माध्यमा यांच्यात जे स्फुरते तेच वैखरी वाणीने प्रकट केले जाते. म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेत प्रकट होत असते हे जाणून घ्यावे. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जय पासुनी सृष्टी रचना लोकतिनी विस्तार जयचा. अशी ही मूळ माया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासून विष्णू शंकरादी देव व तिन्ही लोकांची सृष्टी रचना होत असते. हा सर्व तिचाच विस्तार आहे. जे परमार्थाचे मूळ ना तरी सदविद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. जिला सद्विद्या असे म्हणतात ती निर्मळ निश्चळ निवांत याने शांतिरूप परमार्थाचे मूळच अशी स्वरूप स्थिती ती म्हणजे शारदाच होय. जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे. योग्यांच्या ठिकाणी ध्यान मग्नतेच्या रूपाने साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूप चिंतनांच्या रूपाने तर सिद्धांच्या अंतःकरणात समाधी रूपाने ती राहते. जे निर्गुणाची ओळखणं जे अनुभवाची गुण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांघटी. ती चराचरात संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपांच्या अनुभवांच्या योगे ती निर्गुणाचा परिचय करून देते. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयचे स्तवन करीती नाना रूपी जयसी स्थविती प्राणी मात्र. शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड तिची स्तुती करत असतात व सर्व प्राणी मात्र ही नाना रूपाने तिचे गुणगान करतात. जे वेदशास्त्रांची महिमा जे निरोपमाची उपमा जय करिता परमात्मा ऐसे बोलिजे. वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून ज्या परमात्म्याचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही त्याचे उपमा दृष्टांताच्या साह्याने वर्णन करून त्यास परमात्मा हे नाव देणारी ही शारदाच आहे. नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयांची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूंची शुद्धी ज्ञेती मात्र. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीव रूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हे शारदेचे मूळ स्वरूप असून तीच नंतर नाना विद्या नाना कला नाना सिद्धी व नाना मतांसंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रकट होत असते. जे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते. तीच हरिभक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने अंतरनिष्ठांच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञान निष्ठेच्या रूपाने
तर जीवनमुक्तांच्या ठिकाणी मुक्तिरूपाने वास करते व सायुज्य मुक्ती हे तिचेच रूप आहे. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लागवी, जे थोर थोरासी गोवी जाणपणे. शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लागवी व नाट्यकलेत निपुण आहे. मोठ्या मोठ्यांना मी ज्ञाता या अभिमानाच्या जाणवेत मोहात ती गुंतवते. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, ती तुके रूप जयचे. जे जे काही दृष्टी दिसते नाद रूपाने ऐकू येते व जे जे मनाने कल्पिले जाते, अर्थात जेथपर्यंत इंद्रियांची मनाची धाव पोचते ते सर्व मायेचे रूप समजावे. स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. अर्थात आपण जे जे काही स्तवन भजन साधन भक्तिभाव इत्यादी करतो तेही मायेचे स्वरूप असून मायेखेरीज येथे इतर काही नाही. या बोलण्यातील गुढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील. म्हणून थोराहून थोर जे ईश्वराचा ईश्वर, तैसी माझा नमस्कार तदांशेची आता. म्हणून शेवटी थोराहून थोर व ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपाने मी आता नमस्कार करतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा समाप्त.